जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत भीषण आणि गंभीर बनला आहे। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी येथील महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत असून गावात शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कोपरे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी सध्या शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील 5 गावांसाठी मिळून प्रशासनाने केवळ एकच टँकर मंजूर केला आहे। परिणामी कोपरे गावात तब्बल 8 दिवसातून एकदाच टँकर येतो। टँकरचे हे पाणी अपुरे पडत असल्याने येथील रहिवाशांना नाईलाजास्तव खडकातील नैसर्गिक टाकीत साठवलेले अत्यंत गढूळ आणि अशुद्ध पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे। हर घर जलचा दावा करणाऱ्या शासनाच्या योजना कोपरे गावात कशा फ्लॉप ठरल्या आहेत याचे हे जिवंत उदाहरण आहे। कोपरे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर आहे, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहे। जर हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज आदिवासी बांधवांवर ही वेळ आली नसती, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे, मात्र 8 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरमुळे कोपरे गावातील लहान मुले, महिला आणि वृद्धांचे हाल होत आहेत। प्रशासनाने तातडीने टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि रेंगाळलेले जलजीवन मिशनचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून गावाला न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी आता कोपरे गावातून होत आहे। हे टँकर आमच्याकडे 8 ते 10 दिवसांनी येतो। मग टँकरचं पाणी पिण्यासाठी वापरतो आणि हे वापरण्यासाठी असं म्हणजे टँकरच्या पाण्यावर अवलंबून न राहता हे उपयोग करतो नाही का खराब पाण्याचा। पण आम्ही केंद्र सरकारने आमचा MI टँकला जो आम्ही प्रयत्न करतोय ना, ते फक्त MI टँक करणे हेच आमचा मोठा मुद्दा आहे आणि त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। मी 3-4 वेळा मंत्रालयात जाऊन, ZP ला जाऊन अनेक गोष्टी म्हणजे पार लोकवर्गणी काढून